युद्धामुळे राज्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित करण्यात आलाय, तर घरगुती गॅसचा पुरवठा मात्र सुरळीत सुरू आहे. युद्धाच्या परिस्थितीत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी रांगाच रांगा असं चित्र पाहायला मिळत आहे. याचाच फायदा घेत घरगुती गॅसचा काळाबाजार करण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. एबीपी माझाने याच मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टिंग ऑपरेशन केलंय. यामधनं धक्कादायक माहिती समोर येते. तिथे सध्या 900 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर 1400 रुपयांना विकला जातोय. एवढंच नव्हे तर बुकिंग केलेल्या ग्राहकांना देखील 900 रुपयांचा सिलेंडर 1200 रुपयांना दिला जातोय. या गैरप्रकारामुळे सामान्य नागरिकांना याचा चांगलाच फटका बसतोय. तुम्हाला किती द्यावं लागेल? 1400 रुपये. तरी पण हे मुश्किल आहे, भेटणं मुश्किल आहे. ते म्हणजे काय सांगू तुम्हाला आता असं म्हणजे मग तुम्ही म्हणता वजा 100-200 कमी करा ना तिथं. काहीच नाही कमी होत. हे लोक सुद्धा बुकिंगवाले सुद्धा 1200 देऊ राहिले सिलेंडर नाही. काय सांगावं. 1400 आज मिळेल का? पण आज मग तुम्हाला घेऊन जावं लागेल लगेच. कधी येऊ मी? आत्ता आले तर चालू. घेऊन येऊ टाकेल. कुठून इथून पाठीमागला आमचे ना हां, कुठून घेतलं. तुम्हाला किती द्यावं लागेल? 1400 रुपये. तरी पण हे मुश्किल आहे, भेटणं मुश्किल आहे. ते म्हणजे काय सांगू तुम्हाला आता असं म्हणजे मग तुम्ही म्हणता वजा 100-200 कमी करा ना तिथं. काहीच नाही कमी होत. हे लोक सुद्धा बुकिंगवाले सुद्धा 1200 देऊ राहिले सिलेंडर नाही. काय सांगावं. 1400 आज मिळेल का? पण आज मग तुम्हाला घेऊन जावं लागेल लगेच. कधी येऊ मी? आत्ता आले तर चालू. घेऊन येऊ टाकेल. कुठून इथून पाठीमागला आमचे ना हां, कुठून घेतलं. तुम्हाला किती? तर बीडमध्येही सिलेंडरचा काळाबाजार सुरू आहे असं एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झालंय. 200 रुपये अधिकचे दिल्यास सिलेंडर सहज उपलब्ध होतोय. यासाठी सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडनं ओटीपी नंबरही दिला जातोय. इतर कोणत्याही ग्राहकाचा क्रमांक वापरून हा ओटीपी दिला जातोय. हा संपूर्ण गैरप्रकार माझाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. एकीकडे काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, पण दुसरीकडे काही जण यातून पैसे कमवत आहेत. त्यामुळे प्रशासन आता गैरप्रकार रोखण्यासाठी कोणती कारवाई करणार पाहणं महत्वाचं आहे. तिथं ओटीपी लागत आहे. माझ्याकडे ओटीपी संगत आहे सगळं. तुम्ही तयारच करून ठेवलं असं. अहो काय सगळं तयार मी आता कुणाला मी देत नाही, पण आता द्यायला लागलो. तुम्हाला गरज आहे गोडाऊनला जायला लागेल. गोडाऊनला इथून पैसे भरून तुम्हाला गोडाऊनला जावं लागेल ना. हे नाव काय बघा गावाने. हां, ते लक्षात ठेवा. नाव लिहून घ्या. हां, नाव विचारलं द्या लिहून. पण 100 रुपये घ्या. नाही ना, आता तुम्हाला द्यायला नाही तर देतच नाही मी तुम्हाला. काय हो, तुम्हाला किती द्यायचे? 200 द्या ना. काय आता हां, आलो लगेच. तिथं ओटीपी लागत आहे. माझ्याकडे ओटीपी संगत आहे सगळं. तुम्ही तयारच करून ठेवलं असं. अहो काय सगळं तयार मी आता कुणाला मी देत नाही, पण आता द्यायला लागलो. तुम्हाला गरज आहे गोडाऊनला जायला लागेल. गोडाऊनला इथून पैसे भरून तुम्हाला गोडाऊनला जावं लागेल ना. हे नाव काय बघा गावाने. हां, ते लक्षात ठेवा. नाव लिहून घ्या. हां, नाव विचारलं द्या लिहून. पण 100 रुपये घ्या. नाही ना, आता तुम्हाला द्यायला नाही तर देतच नाही मी तुम्हाला. काय हो, तुम्हाला किती द्यायचे? 200 द्या ना. काय आता आलो लगेच. आणि याच सगळ्याबद्दल अधिक बोलूया. आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत. कृष्णा, ज्या पद्धतीने आपण बघितलं ह्या दोन्ही व्हिडिओ, एकीकडे सगळे जनसामान्य लाईनमध्ये रांगेमध्ये उभे आहेत, धास्ती आहे त्यांच्या मनात गॅसची. मात्र इकडे चित्र काही वेगळंच दिसतंय. ही व्याप्ती आणखी मोठी असू शकते काळ्या बाजाराची. काय अपडेट्स आहेत आणखी? निश्चित ही मोठी व्याप्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण की आपण छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागात पाहिलं तर जवळपास 1.5 ते म्हणजे अर्धा ते 1 किलोमीटरपर्यंतची लाईन लोकांची होती. वयोवृद्ध लोक डोक्यावरती सिलेंडर घेऊन ते भरून घेण्यासाठीची त्यांची धडपड या ठिकाणी आपण पाहिलेली होती. मात्र अनेक ठिकाणी असं आहे की OTP म्हणजे बीडमध्ये तर थेट OTPच या ठिकाणी दुसऱ्याच्या नावाचा या ठिकाणी घेतला जातोय. म्हणजे त्याला माहितीही नसेल की त्याच्या नावावरती गॅस उचलला गेला आहे आणि मग 45 शहरामध्ये जो 25 दिवसानंतर त्या ठिकाणी पोहोचेल तर त्यावेळेस त्याचा ऑलरेडी गॅस हा घेतलेला असेल, अशा प्रकारची स्थिती आहे. तर संभाजीनगरमध्ये ज्याचा OTP असेल ते देखील 200 रुपये एक्स्ट्रा स्वतःहून देत आहेत आणि तुम्हाला जर हवा असेल तर 1400 रुपये द्यावे लागतील, अशा प्रकारचा समोर आलेला आहे. त्यामुळे सामान्य लोकांना कशी लूट होते आहे
याचं हे उदाहरण आहे असं म्हणता येईल. हे प्राथमिक उदाहरणं आहेत, मात्र अशी अनेक उदाहरणं जी समोर आलेली नाहीत आणि सर्वसामान्य लोकांची त्या ठिकाणी लूट या ठिकाणी सुरू आहे असं आपल्याला म्हणता खरं येईल. खरं तर प्रशासनानं 11 पथकं केलेत संभाजीनगरमध्ये अशा प्रकारची लूट थांबवण्यासाठी. त्याचबरोबर जिथे या जे गॅस आहेत म्हणजे घरगुती गॅस हे व्यावसायिक वापरत असतील किंवा कुठे साठा केलेला असेल यासाठी मात्र त्यांना हे दिसत नाही. यातलं हे आश्चर्य आहे. अश्विन, खरं आहे. त्याच्यामुळे जसं तू सांगतोयस की आणखी कदाचित हा काय म्हणजे आपण कारवाईची जी पावलं आहेत ती आणखी कडक करावी लागतील, कारण ही दोनच उदाहरणं समोर आली आहेत. पण जसं तू म्हणालास की अजून कदाचित असे प्रकार घडलेले असू शकतात, त्यामुळे यंत्रणांनी सज्ज राहणं आणि काटेकोर राहणं गरजेचं आहे. धन्यवाद कृष्णा या सगळ्या सविस्तर अपडेट्सबद्दल. तेव्हा जनसामान्यांना देखील आम्ही आवाहन करतोय, सतर्क राहा. असे कुठलेही प्रकार तुमच्या आजूबाजूला घडत असतील तर नक्की संबंधित यंत्रणांना कळवा, जेणेकरून हा काळा बाजार आपण रोखू शकतो आणि तुम्ही देखील ज्या प्रकारे धास्तीने सगळे रांगेमध्ये उभे आहात ती तुमची धास्ती देखील कमी होऊ शकते. जाऊया नागपूरमध्ये. नागपूर विभागात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडनं सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातनं 110 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. पथकाने 6 जिल्ह्यातले 163 गॅस वितरकांच्या गोदामांची तपासणी केली आहे. यानंतर हे 110 सिलेंडर जप्त करण्यात आले. 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर बीडच्या बार्शी नाका परिसरात महसूल आणि पोलीस प्रशासनाने 29 गॅस सिलेंडरचा साठा जप्त केलाय. यात 12 व्यावसायिक गॅस सिलेंडर आहेत आणि 17 घरगुती गॅस सिलेंडर आहेत. महसूल आणि पोलीस प्रशासनाला मिळालेल्या माहितीवरून बार्शी नाका परिसरात एका इस्माने घरामध्ये सिलेंडरचा साठा केलेला. यावर कारवाई करत पोलिसांनी एका इस्माला ताब्यात घेतलं आणि 75,000 रुपयांचा सिलेंडर साठा जप्त केलाय. जालना जिल्ह्यातही पुरवठा विभागाने पोलिसांच्या मदतीने छापेमारी केली आहे. यामध्ये 59 घरगुती सिलेंडर जप्त झाले आहेत. तर जालना जिल्ह्यात एलपीजी गॅसचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यात कुठेही एलपीजी गॅसचा अनधिकृत साठा आढळला तर किंवा काळाबाजार सुरू असेल तर त्याची माहिती नागरिकांनी द्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. युद्धामुळे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणतीही टंचाई निर्माण होऊ नये याकरता राज्य शासनाच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने 10 विशेष भरारी पथकं तैनात केली आहेत. या पथकांपैकी औसा तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने काल सायंकाळी शहरातल्या काही हॉटेल्समध्ये अचानक तपासणी केली. या तपासणीत 7 हॉटेलमधून 8 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले. घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहील असं प्रशासनाने म्हटलं. दरम्यान आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांनीही आता फसवणूक करण्याचा नवा फंडा शोधून काढलाय. घरगुती गॅस जोडणी कापली जाण्याची भीती दाखवून मुंबईकरांना गंडा घालणं सुरू आहे. विलेपार्ले पूर्वेमधल्या चिंतन छेडा नावाच्या गृहस्थांना 70,000चा गंडा घालण्यात आलाय. बिल थकीत असल्यामुळे गॅस जोडणी कापली जाण्याची भीती दाखवत फसवणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक मुंबईकर या बतावणीला बळी पडलेत. गॅसचा तुटवडा लक्षात घेता महानगर गॅस जोडणी कापली जाईल अशी भीती दाखवत मुंबईकरांची फसवणूक सुरू आहे. महानगर गॅस लिमिटेडकडनं बोलत असल्याचा बनाव करत कधी थकीत बिलाचा बहाणा करून तर कधी बिल अपडेट करा अन्यथा गॅस जोडणी बंद होईल अशी भीती घालत सामान्यांची फसवणूक होती आहे. ग्राहकांनी एपीके फाईल डाउनलोड करायला भाग पाडून त्यांच्या मोबाईलचा ताबा घेऊन ही फसवणूक केली जाते. मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये वृद्धांची जास्त फसवणूक केली जाते. धाराशिवमध्ये सलग 3ऱ्या दिवशी गॅस एजन्सीबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. गॅस एजन्सी सुरू होण्याअगोदरच सकाळी 7 वाजल्यापासून धाराशिवकरांनी गर्दी केली. गॅस वितरणाचं योग्य नियोजन नसल्यानं गॅस मिळत नसल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय. एकीकडे मुबलक गॅस पुरवठा असल्याचं प्रशासनाकडनं सांगण्यात येते, मात्र गोंधळाच्या स्थितीमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. तर धाराशिवमधली ही दृश्य आहेत. सलग 3रा दिवस आहे. मोठ्या रांगा इकडे पाहायला मिळतात. नागरिकांची मोठी झुंबड उडालेली आहे गॅस सिलेंडर संदर्भात. सकाळी 7 वाजल्यापासूनच या रांगा लागलेल्या होत्या. यवतमाळमध्ये आरडीमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी सकाळपासून एजन्सीसमोर ग्राहक गर्दी करतायत. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर 5 दिवसांनीही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. तर 45 दिवसांचं बुकिंग मर्यादा ठेवल्यानं 1 सिलेंडर असलेल्या ग्राहकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे आर्णीतील सिलेंडरची वितरण व्यवस्था कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
इकडे नंदुरबार शहरातील किरण गॅस एजन्सीच्या नियोजन शून्य कारभारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. मुबलक साठा असूनही ऑनलाईन साईट बंद असल्याचं कारण देत सिलेंडर दिले जात नाहीयेत अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे गॅस एजन्सी मध्ये भर उन्हात रांगा लावण्याची वेळ गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांवर आली तर ऑनलाईन यंत्रणा बंद आहे, त्यामुळे पर्यायी व्यवस्था का नाही असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. प्रशिक्षणला गेले आम्हाला इथे उभं करून गेले. याला किती वेळ लागेल जेन्युइनली तर पुण्यामध्ये सलग चौथ्या दिवशी सिलेंडर करता पुणेकरांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. सकाळी 6 वाजल्यापासून पुणेकरांनी रांगा लावल्या होत्या. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुण्यामध्ये पुरेसा गॅस साठा असल्याचं सांगितलं, तरीही पुणेकर सिलेंडर मिळणार नाही या धास्तीने एजन्सी बाहेर गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे सोलापुरातील 200 ते 250 उद्योग ठप्प झाल्याची माहिती काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी दिली आहे. व्यावसायिक गॅस उपलब्ध झाला नाही तर बेरोजगारीचं संकट ओढवेल, उपासमारीची वेळ येईल अशी भीती प्रणिती शिंदेंनी बोलून दाखवली आहे. तर प्रशासनाकडे गॅस पुरवठ्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीयेत अशी टीकाही त्यांनी केली आहे. आज एक कळत नाहीये काय टांगती तलवार सगळ्यांच्या ग्राहकांच्या डोक्यावर आहे, लोकांच्या डोक्यावर आहे. म्हणून प्रशासनाने ताबडतोब माहिती तरी द्यावी की तुमच्याकडे किती गॅस साठा पुरवठा आता बाकी आहे, एलपीजी किती आहेत प्रत्येक एजन्सीकडे ह्याची माहिती द्यावी. कमर्शियल गॅस कधी उपलब्ध होणार आहे, कारण का आज बेरोजगारीचं मोठं सावट आपण बघतोय जे उद्भवणार आहे. आपल्या सोलापुरातलीच मुलं बेरोजगार होणार आहेत जर कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्सना फॅक्टरीजमध्ये गॅस भेटला नाही. आज भूकमारीची वेळ येणार आहे, उपासमारीची वेळ येणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.